आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 31। सगळ्यात पहिला आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे या ठिकाणी। त्यानंतर ऑफिस स्किल्समध्ये जा। त्यानंतर यामध्ये जेवढे काही ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ दिलेले आहेत संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर यातनी टेस्ट युअर नॉलेजवर क्लिक करा आणि याच्यातलं आपल्याला नॉलेज चेकचे प्रश्न सोडवायचे आहेत। तर इथून स्टार्ट करा। तर याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, डॅश हे एका शैक्षणिक वर्षात घडणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे वेळापत्रक असते म्हणत आहे। तर त्याला आपण अकॅडमिक कॅलेंडर म्हटले जाते। पुढीलपैकी कोणता आयकॉन तुम्हाला अकॅडमिक कॅलेंडर तयार करण्यासाठी उपयोगी पडू शकेल असे ॲप्लिकेशन दर्शवते म्हणत आहे। तर याचं उत्तर MS एक्सेल आहे। तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये एक विशिष्ट टेक्स्टचा सेट अलाइन करू इच्छिता। मेनू बारच्या कुठल्या टॅबखाली तुम्हाला अलाइनमेंट पर्याय आढळू शकेल म्हणत आहे। तर कुठे असणार आहे? तर याचं उत्तर होम टॅब आहे। तुम्ही डॅश वापरून अकॅडमिक कॅलेंडर तयार करू शकता म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑफिस 2019 आहे। मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील एखाद्या सेलचा कलर बदलण्यासाठी मेनू बारमध्ये डॅश टॅबकडे जा आणि फिल कलर अप्लाय पर्याय निवडा म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा होम टॅब आहे। त्यानंतर सबमिट करा। येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा आपला स्कोर पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर बघा आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न दिलेले आहेत। तर इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा। याच्यामध्ये बघा 2 प्रश्न इथे दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सर्च बार भागात अकॅडमिक कॅलेंडर विथ फोटोज टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहे। तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर या शीटला इथून घ्यायचं आहे आणि त्यानंतर क्रिएट बटनावर इथे क्लिक करा अशा प्रकारे आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सेव्ह होऊ द्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, वर्कशीटच्या दर्शकासाठी मजकूर वाचनीय असणे आवश्यक आहे म्हणून निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार बदलून इंटर स्कूल स्पोर्ट मीट 14 करा म्हणत आहे। तर या इथे जायचं आहे साईजमध्ये आणि त्यातून 14 साईज घ्या इथून आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह किंवा ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। ऑटोमॅटिक होऊ द्या अशा प्रकारे। त्यानंतर येस आय एमवर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि आपल्याला कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचे प्रश्न सोडवले झालेलं आहे आणि आपला स्कोरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे आणि इथून स्टार्ट करा। प्रोसीड बटनावर क्लिक करा। त्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे। तर इथून चालू करायचं आहे। अकॅडमिक कॅलेंडर म्हणजे काय म्हणत आहे? तर अकॅडमिक कॅलेंडर म्हणजे काय असते बघा? तर याचं उत्तर एक डॉक्युमेंट जे शैक्षणिक वर्षात रूपरेषा दर्शवते ज्यामध्ये मुख्य तारखांचा समावेश आहे जसे की सेमिस्टर सुरुवात आणि समाप्ती, सुट्ट्या, परीक्षा कालावधी हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणती इमेज अकॅडमिक कॅलेंडर दर्शवते ओळखा म्हणत आहे। तर कोणता आहे बघा? तर ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, MS ऑफिस 365 मधील एक्सेल फाईलचे नाव बदलण्यासाठी वापरलेल्या स्टेपचा योग्य सेट ओळखा म्हणत आहे। तर कोणता योग्य स्टेप्स राहील? तर याचं उत्तर क्लिक ऑन द नेम ऑफ द फाईल ॲट द टॉप, एंटर अ न्यू नेम, प्रेस द एंटर की हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सबमिट करा। तुमच्या मित्राला MS एक्सेलमध्ये सेलमध्ये रंग कसा भरायचा हे जाणून घ्यायचे आहे। खालील इमेजमधून योग्य फिल कलर पर्याय ओळखण्यास त्याला मदत करा म्हणत आहे। तर कोणता आहे बघा? तर याचं उत्तर फिल कलर बघा या ठिकाणी दिलेलं आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। तुम्हाला तुमच्या डिव्हाइसेसवरून तुमच्या एक्सेल शीटमध्ये एक पिक्चर टाकायचे आहे। खालील इमेजमधून असे करण्यासाठी योग्य पर्याय निवडा म्हणत आहे। तर याचं उत्तर धिस डिव्हाइस हे असणार आहे ऑप्शन नंबर 3। त्यानंतर येस करा। गो टू होमवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा आपल्याला गाईड डू इट सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहेत। तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न इथून चालू करा। डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये रो नंबर 4 कॉपी करा आणि होम टॅब कॉपी पेस्टचा ऑप्शन ती रो नंबर 20 मध्ये पेस्ट करा म्हणत आहे। तर रो नंबर 4ला सिलेक्शन करून घ्या। या ठिकाणी इथून कॉपी करून घ्यायचं आहे आणि रो नंबर 20वर जाऊन अशा प्रकारे 20ला सिलेक्शन करा आणि इथून पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। ओके करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा इथून।
दिलेल्या वर्कबुकमध्ये B2 ते F2 सेल सिलेक्ट करा आणि होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून सेल मर्ज करा म्हणत आहे. B2 पासून तर F2 म्हणत आहे, तर B2 पासून तर F2 पण सिलेक्शन करून घ्या आणि ते डायरेक्ट मर्ज अँड सेंटरवर क्लिक करायचे आपल्याला आणि त्यानंतर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावा इथून. डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप शेपचा वापर करून E2 मध्ये रेक्टँगल शेप इन्सर्ट करा म्हणत आहे. तर E2 मध्ये क्लिक करा, इन्सर्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्याला शेप्समध्ये जा आणि त्यातून रेक्टँगल शेप घ्यायचा आहे आणि ते ड्रॅग करून तो अशा प्रकारे काढायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ग्रीन कलरचा रेक्टँगल शेप सिलेक्ट करा आणि फॉर्मॅट टॅब शेप स्टाईल ग्रुप शेप फिलचा वापर करून शेप फिल ऑरेंज SN2 लायटर 40% मध्ये बदला म्हणत आहे. तर शेप फिलचा कलर म्हणत आहे, तर याला सिलेक्शन करायचं आहे. फॉर्मॅटमध्ये जा, शेप फिलमध्ये जायचं आहे आणि आपल्याला याच्यातून ऑरेंज SN2 40% इथून निवडायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. आणि शेवटचा प्रश्न बघा. डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये सेल C2 सिलेक्ट करा. होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून ती मिडल अलाइन करा म्हणत आहे. तर C2ला सिलेक्शन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर इथून मिडल अलाइनमेंट इथून द्यायची आहे त्याला आणि त्यानंतर सेंटर करा, सबमिट करायचं आहे. ओके करा. SIM वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपला स्कोर पूर्णपैकी पूर्णित आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचा आहे. तिथून स्टार्ट करा. त्याच्यामध्ये 4 क्वेश्चन्स आहे. कार्ड रीडर्स आणि बारकोड रीडर्स हे डॅश डॅश यांचे प्रकार आहे म्हणत आहे. तर कशाचे आहे बघा, ते स्कॅनरचे आहे. ग्राहकाबरोबरचा व्यवहार पूर्ण करण्याची प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी, उत्पादन किमतीत बदल करण्यासाठी आणि इन्व्हेंटरी रेकॉर्ड राखण्यासाठी डॅश डॅश हे रिटेल स्टोअरमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात म्हणत आहेत. तर काय बघा, तर युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड आहे. UPSCs हे ग्राहकांबरोबर व्यवहार पूर्ण करण्याची प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी, उत्पादन किमतीत बदल करण्यासाठी आणि इन्व्हेंटरी रेकॉर्ड राखण्यासाठी रिटेल स्टोअरमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात म्हणत आहेत. तर याचं उत्तर बरोबर आहे. UPSC आणि मॅक्झिकोड ही 2 कॉम्प्युटर हार्डवेअरची उदाहरणे आहे म्हणत आहेत. तर याचं उत्तर चूक आहे. SIM वर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि आपल्याला कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला स्कोर पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे आणि आपलं इरा सेशन 31 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.